नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शिरपुरात कृषी कार्यालयातील लाचखोरी उघड, 5,000ची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी सह कर्मचारी रंगेहात अटक। शिरपूर येथील तालुका कृषी कार्यालयात शासकीय अनुदानाच्या कामासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी रचलेल्या सापळा कारवाईत कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणात तालुका कृषी अधिकारीही आरोपी असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। शिरपूर तालुक्यातील बबडाज येथील तक्रारदार यांचे शासनमान्य बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे। सन 2025-26 मध्ये त्यांनी 90 शेतकऱ्यांना गव्हाचे प्रमाणित बियाणे विक्री केले होते। या विक्रीवरील सुमारे 1,40,000 रुपयांचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली होती। मात्र अनुदानाची यादी प्रमाणित करून पुढे पाठविण्यासाठी कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर सुनील पाटील याने तक्रारदाराकडे तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासाठी 5,000 रुपयाची लाचेची मागणी केली। तक्रार मिळताच धुळे एसीबी पथकाने सापळा रचला आणि सुनील पाटील याला 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शिरपूर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।